कोबीची भाजी बघा, इथे सगळं कोबी लागलेलं आहे, तुम्ही बघत असाल तर. आणि इथे पेरू आहे. नीचे कुछ गिरा हुआ है, उधर एक नीचे गिरा नहीं है, नहीं लगा है. कॉन्सेंट्रेटेड होता है वो, उसको डाइल्यूट करके आपको प्लांट को डालना पड़ता है. ये सूर डाल है, ये तुअर डाल है उनके लिए. आता असंच युजलेस आहे ये. पूर्ण आहे बघा गायींचं ना इकडे आहे, गिरगाई आहेत सगळ्या. इकडे पण आपण सगळ्या गिरगाई पाहिलं. मागच्या साईडला पण आपण पाहिलं गाय. उत्तान केशवसृष्टी भाग नंबर 4. ह्या भागात आपण पाहणार आहोत येथील शेतामध्ये कोणकोणत्या भाज्यांची लागवड केली जाते आणि त्यानंतर आपण जाणार आहोत गौशाळेला भेट देण्यासाठी. सो तेथील गीर गाई आपण तिथे जाऊन पाहणार आहोत. तर चला ह्या भागात आपण येथील शेतांमधील भाज्या. लाल माठ आहे का? बघ लाल माठ हा आहे का, असणारच ना, हिरव्याच भाज्या. ये लाल 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 माठ भेंडी काढतात हे लोक. बघा उसको स्वीट स्मेल है, देखो. अच्छा स्वीट है, स्मेल है. हाँ, खा सकते हैं क्या? आप लेके आप ले लो, खा सकते हो. हिरवी काकडी. काकड़ी दे दो, काकड़ी. अभी लगे नहीं है कुकुम्बर. एक भी कुकुम्बर नहीं दिख. नहीं, वो टाइम लगेगा अभी. स्मेल नहीं. हाँ तो एकदम छोटा आहे का? एकदम छोटा है. अच्छा हाँ, बेबी कुकुम्बर. बेबी कुकुम्बर आहे, एकदम छोटी. ती फूल आली तिला. आता ही सफेद बहुत आते हैं. 2 महीने पहले ऐसे बनाना, इतने सारे थे. सफेद काकड़ी. यहाँ सेल भी करते थे, अभी ज्यादा हार्वेस्ट होता है, सब सेल भी करते हैं. अभी शायद भी ज्यादा कुछ नहीं है. हे चवळी आहे. सगळा हा आपला फार्म हाऊस आहे, जिथे आपल्याला हा बघा हे स्वीट कॉर्न म्हणजे मधुमका, मक्याची झाडं, इथे भोपळा आहे, सगळ्या वेली लावलेले आहे. इथे तोंडली आहे. सगळ्या भाज्यांचं इथे लागवडी केल्या जातात. हा एरियाच फक्त फार्मसाठी आहे. हे बघा सगळं इथे सगळे केळीच्या बाग आहेत. प्लांट होते हैं, यू नो दैट, नो? देयर आर डिफरेंट प्लांट. दोनों को भी फ्लावरिंग आती है, लेकिन फीमेल पपाया की फ्लावरिंग होती है जो बड़ी होती है, मेल पपाया की छोटी छोटी. जब फ्रूट आते हैं यू कैन से दिस इज अ फीमेल पपाया. किधर ठीक है, ये सब है ना, ये प्लाइन में पूरे पपैया. तो लेकिन अच्छा, बीज कौन सा भी ये ग्रो कर सकते हैं. इट्स अवाकाडो. अवाकाडो झाड़ जो हम निकले तभी कौन सा अवाकाडो? इट वाज रिटन समथिंग इंडियन बटर ट्री. आई वाज वंडरिंग ये फीमेल है. हाउ डिड यू मेक फ्रूट है ना, तो लेकिन अगर आप दोनों को फ्लावरिंग में देखते हैं तो फ्लावरिंग छोटा होता है मेल का और बड़ा होता है. बाद में उसको ही फ्रूट आएंगे. बाद में मालूम फीमेल को आएगा. ज्यादा फीमेल फ्लावर. ये लेमन है सब दिख रहा है आपको. लेमन लगा हुआ है इसको. लेमन प्लांट. कलर पक्षी को ना जड़ से दिखाई. और ये फ्रूट क्या है? ये छोटा है. This is also familiar. I have forgotten. एडिबल है.
Oh God. मेरे को कुछ हाँ, plant- I knows, हाँ. I will ask they even they देखो थोड़ा I've forgotten. Sarika, is this Sicil pinia? it is. More, Yeah. more. Fruits आले छोटे-छोटे. सिसल पिनिया. Pomegranate आहे ना? पेरू आहे हा. पेरू आहे ना? हा, पेरू. कारण पोमोग्रॅनेटला असं नसतं. हे बघ ना लाईन्स. पेरू आहेत हा. दांडा आहे ना त्याच्या मागे. अच्छा हा, हे खाली कसं खाल्लंय तो? हाँ, तीसरा चौथा प्लांट पे भी देखो है आणि वरती त्याच्या पाठी जरा बघितलं तर वरती तिकडे 2 लटकत आहेत. 2 काय 4-5 आहेत प्लांट पे बड़ा छोटे छोटे. अरे बापरे. कोबीची भाजी बघा, इथे सगळं कोबी लागलेलं आहे. तुम्ही बघत असाल तर. आणि इथे पेरू आहे. नीचे कुछ गिरा हुआ है उधर एक नीचे गिरा है गिरा नाहीये, नाही लगा आहे वो. ये देखो, वाव. पेरूचं झाड बघा, खाली एकदम पेरू आलेले आहेत. या अभी से लेकिन उसके लिए खास तरह के ये बनाते हैं दिस इज वर्मी वॉल लिक्विड फर्टिलाइजर मतलब जो उसमें से पानी को ये किया जाता है पानी जो आता है उसमें से वो कलेक्ट किया जाता है कॉन्सेंट्रेटेड होता है वो उसको डाइल्यूट करके आपको प्लांट को डालना पड़ता है यूज ये तुअर डाले उनके लिए आता असंच यूजलेस है ये हो गया अभी कभी का हो गया 3-4 महीने पहले वो निकाला नहीं ऐसा है ये कच्चा भी खा सकते हैं तुअर की दाल तुवर डाल. है लेकिन वो अभी इसका हर में ते पाणी कमी होते ना ते आता पावसात सॉरी उन्हाळ्यात पावसात मजा असते ते पूर्ण खळखळ खळखळ वाहतं पाणी अळूची पानं इथे आहेत. हे बघ आंबे लागले तर. अरे यार. लेकिन हमें अलाउड नहीं अंदर जाना आ जाओ अलाउ करेंगे भी नहीं. हे हापूसचे आंबे आहेत का ये मैंगो ऑर्चर्ड है ये बाजू में दे आर नॉट अलाउिंग दिस 3 months they just banned this inside we are going little here and will come एवढे बारीक बारीक पडून किती गेले लोगों ने अभी इधर पूरा उनका मैंगो प्लांटेशन है तो हमारा रास्ता वहाँ से बाहर निकलने का था जो डायरेक्टली हम लोग गौशाला में जा सकते थे लेकिन अभी ये लोग बंद कर दिया है अच्छा. तो इसके लिए हमें वापस वही इतना जाना पड़ता है और आप वो जो बोल रहे थे औषधि की दुकान हाँ वो आगे है हम लोग जहाँ बैठे थे ना उसके सामने सो इथे पाणी जमा केलं जातं. हे पाणी पुष्कळ भरलेलं असतं इथपर्यंत, पण आता उन्हाळा आहे त्यामुळे हे पाणी आता कमी आहे. हॉट है तो इवेपोरेशन से बहुत सारा पानी खत्म हो गया लेकिन थोड़ा सा बाकी है लेकिन तो भी दिस इज गुड प्लेस फॉर अ बर्ड एंड ऑल अर्ली मॉर्निंग और लेट इन इवनिंग यू कम लॉट्स ऑफ बर्ड यू कैन सी सो ऑलमोस्ट आता सगळं फिरून झालेलं आहे. आता आम्ही चाललोय गौशाला बघायला. याच्यानंतर आम्ही बघणार आहे गौशाला. गीर गाई आहेत तिथे जास्त करून, त्या आता आम्ही पाहणार आहोत. ऊन जास्त आहे आणि त्यानंतर लंच होईल आणि त्यानंतर अजून काही दाखवते तिथे ते पाहिजे आणि मग घरी जायचं. सुंदर आहे ह्या बागेत फिरताना, अतिशय मजा येते. सकाळी आम्ही नाश्ता केला, ब्रेकफास्ट, त्यानंतर हे स्टार्ट केलं होतं चालायला. खूप मेडिसिनल झाडं वगैरे आम्हाला इथे दाखवण्यात आली. फार्म दाखवलं आणि त्यानंतर नर्सरी होती ती दाखवली. खूप सुंदर समजावलं इथे. तर तसं मी तुम्हाला पार्टमध्ये व्हिडिओ दाखवीन. त्यानंतर इतकी ते तलावात पाणी साठवलं गेलं आहे. हे पावसाचं पाणी येतं ते हार्वेस्ट करून इथे साठवलं गेलं आहे. ते पक्ष्यांना वगैरे आता उन्हाळा असल्यामुळे आता ते कमी झाले. बाकी आता याच्यानंतर आपण गौशाळेत जाणार आहोत. तिकडे फक्त गीर गाई आहेत त्या पाहू. सोन चाफा बोलता ना
खून चाफा बहुत अच्छा ये होता है फ्रेग्रेंस. खुशबू आती है. शेतात ज्या काही भाज्या फळे लागतात त्या सगळ्या इथे एकत्र केल्या जातात आणि जशी जशी ऑर्डर असेल तसं तसं त्या भरल्या जातात आणि ऑर्डरच्या भाज्या वेगळ्या ठेवतात आणि त्यानंतर कोणाला काही विकत घ्यायचं असेल तर त्या ते देतात. सो हा आपण आता जातोय गौशाला बघण्यासाठी. सो हा रोड आहे तिथे जाण्याचा. क्रीपर और यहाँ पे देखो आप पीछे काउडंग का इस्तेमाल करते हैं नाउडेज इन होली वगैरह में जो लकड़ी जलाई जाती है ना, दिस इज अ सब्स्टिट्यूट फॉर अ लकड़ी. तो दिस कैन बी हवन के लिए या तो इवन कुछ और पर्पस के लिए भी ये यूज किया जाता है. गौ काष्ठ बोलते हैं. तो ओनली और लेके आओ. ये खड़ी है देखना. वाह नाही किला. पूर्ण हे बघा गायींचं ह्या इकडे आहेत. गिरगाई आहेत सगळ्या ह्या. तिकडे पण आपण सगळ्या गिरगाई पाहिल्या. हा पूर्ण आता इथे सगळ्या आहेत त्या गाईच आहेत. सो तिथे पण मागच्या साईडला पण आहे अशाच गायी आहेत. सो आता इथे कलिंगड वगैरे देणं चाललंय. मागच्या साईडला पण आपण पाहिलं गाय. सो पहिल्या भागात केशवसृष्टीबद्दल माहिती पाहिली, ब्रेकफास्ट केला. सेकंड भागात आपण प्लास्टिक कचऱ्यापासून प्लास्टिकचं पुनर्प्रक्रिया कशी होती ते पाहिली. नंतर मेडिसिनल प्लांट पाहिले आणि ह्या भागात आपण येथील शेतात कोणकोणत्या भाज्या होतात त्या पाहिल्या आणि गौशाळा. तर कसा वाटला भाग नक्की सांगा. थँक्यू सो मच.